समकालीन जागतिक समस्या. विषय प्रवेश. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या 1945 ते 1990 असा 45 वर्षांचा कालावधी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या इतिहासात शीतयुद्धाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. शीतयुद्धाचे राजकारण हे केवळ युरोपपुरतेच मर्यादित नव्हते, तर या शीतयुद्धकालीन राजकारणांनी आशिया, आफ्रिका खंडांनाही व्यापले होते. शीतयुद्धकालीन विश्वरचना ही ध्रुवीकरणाच्या तत्वावर आधारलेली होती. या विश्वरचनेत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील दुसऱ्या महायुद्धानंतरचे प्रतिशहाचे राजकारण, वैचारिक पातळीवरील संघर्ष, शस्त्रास्त्र स्पर्धा, परस्परांविषयीची भीती संशय यांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात जरी तीव्र संघर्ष असला तरी या संघर्षाचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात कधीच झाले नाही. युद्ध कोणत्याही राष्ट्राचे हित जोपासत नाही, उलट विजयी आणि पराभूत राष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसते ही विचारधारा समोर आली. तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेचे शांतता धोरण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही महासत्तांकडे असलेल्या अण्वस्त्र क्षमतेतून विकसित झालेला दहशतीचा समतोल, बॅलन्स ऑफ टेरर. पण भविष्यात हिरोशिमा नागासाकी सारखी परिस्थिती ओढवली जाऊ नये म्हणून शस्त्रीकरणाची संकल्पना समोर आली. याच संकल्पनेचे सविस्तर विवेचन एक समकालीन जागतिक समस्या म्हणून सदरील प्रकरणात करण्यात आले आहे. सन 1990 ते 91 यावर्षी सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे शीतयुद्धाच्या 45 वर्षे चाललेल्या राजकारणाचा अंत घडून आला. शीतयुद्धाच्या समाप्तीबरोबरच ध्रुवीकरणावर आधारित शीतयुद्धकालीन विश्वरचना संपुष्टात आली आणि त्या जागी एक नवीन विश्वरचना आकाराला येत आहे. शीतयुद्धाच्या समाप्तीबरोबर अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्ष जरी संपुष्टात आला असला तरी त्यामुळे जागतिक पातळीवर शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असे नाही. शीतयुद्धाच्या राजकारणापासून आंतरराष्ट्रीय शांततेला जो धोका होता तो जरी शीतयुद्धानंतर दूर झाला असला तरी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारे अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्या आहेत. शीतयुद्धोत्तर काळात केवळ लष्करी कारणामुळेच नाही तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत उत्पन्न झालेल्या अनेक बिगरलष्करी प्रश्नांमुळे देखील जागतिक शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामध्ये मानवी सुरक्षा ही देखील एक जागतिक समस्या बनली आहे. केवळ युद्धापासून सुरक्षा महत्त्वाची नाही तर मानवी जीवन सुखकरमय पद्धतीने जगता आले पाहिजे यासाठी देखील मानवी सुरक्षा या विषयावर देखील सदरील प्रकरणात जागतिक परिप्रेक्ष्याच्या अनुषंगाने प्रकाश टाकण्यात आलेला आहे. विद्यमान जागतिक समस्येतील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज होय. ही समस्या अन्य समस्यापेक्षा वेगळी आहे. हवामान बदल ही जागतिक समस्या मानवाच्या युद्धखोर प्रवृत्तीतून निर्माण झाली नसून ती मानवाच्या अतिविलासी जीवन जगण्याच्या मानसिकतेतून निर्माण झाली आहे. प्रगतीसाठी निसर्गाचा समतोल बिघडवून राष्ट्रात स्पर्धा सुरू आहे, पण या अनैसर्गिक प्रगतीमुळे हवामानात बदल होतो आहे. त्याचे दुष्परिणाम केवळ प्रगत राष्ट्रालाच नाही तर जगातील सर्व राष्ट्रांना भोगावे लागत आहेत. यामुळे संपूर्ण मानवजात आणि सर्व अविकसित राष्ट्रे असुरक्षिततेच्या चिंतेत आहेत. सदरील प्रकरणात हवामान बदल एक जागतिक समस्या कशाप्रकारे आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. मानवी सुरक्षा. प्रस्तावना. उद्दिष्टे. मानवी सुरक्षेच्या विचाराचा इतिहास. मानवी सुरक्षिततेच्या संकल्पनेची उत्क्रांती. मानवी सुरक्षिततेची आधुनिक संकल्पना. मानवी सुरक्षेच्या व्याख्या. मानवी सुरक्षिततेची व्याप्ती आणि महत्त्व. मानवी सुरक्षा आणि पारंपरिक सुरक्षा. आण्विक सुरक्षेपासून मानवी सुरक्षिततेकडे संक्रमण. मानवी सुरक्षा संकल्पनेची टीका. मानवी सुरक्षेचे महत्त्वपूर्ण तथ्य. सारांश. आपली प्रगती तपासा. प्रस्तावना. मानवी सुरक्षा म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा व्यक्तींच्या गटाची सुरक्षा. माणसाला जगण्यासाठी, काम करण्यासाठी आणि स्वतःला विकसित करण्यासाठी सुरक्षिततेची गरज असते. व्यक्ती आणि समुदाय यांच्यातील शक्ती आणि संबंध या संकल्पनेतून सुरक्षिततेची संकल्पना विकसित झाली. इतरांच्या शारीरिक हल्ल्यांपासून समुदायासाठी सुरक्षितता निर्माण करणे ही कल्पना होती. राष्ट्रराज्याची उत्क्रांती विशिष्ट प्रदेशांशी संबंधित राज्य सुरक्षेच्या संकल्पनांच्या विकासाशी जुळली. एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आणि त्याला याचिका करण्याचा आणि व्यक्तीचा अधिकार प्रदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेबियस कॉर्पस 1679 आणि बिल ऑफ राइट्स 1689 पासून सर्वसाधारणपणे व्यक्तींना सुरक्षित करण्याची कल्पना बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. राज्याच्या सुरक्षेच्या संकल्पनेत व्यक्तीच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. सुरक्षा संकल्पनेचा भाग म्हणून व्यक्तींना अधिक स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि अधिकार बहाल करण्याच्या प्रक्रियेत गेल्या काही दशकांतच बदल झाले आहेत.
उद्दिष्टे. या युनिटचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे समजण्यास सक्षम व्हाल. 1. मानवी सुरक्षेचा इतिहास आणि संकल्पनेची उत्क्रांती समजून घेता येईल. 2. मानवी सुरक्षेचा अर्थ आणि व्याख्या. 3. मानवी सुरक्षा संकल्पना लागू करण्याच्या व्याप्तीचे परीक्षण करा. 4. समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी संकल्पनेचे महत्त्व ओळखा. 5. मानवी सुरक्षा दृष्टिकोनाच्या मर्यादा आणि आव्हाने. शीतयुद्धाच्या समाप्तीबरोबर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात 45 वर्षे चाललेला संघर्ष जरी संपुष्टात आला असला तरी हिंसाचार आणि हिंसाचाराच्या माध्यमातून होणारी जीवितहानी आणि अस्थिरता कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता धोक्यात आणणारे अनेक नवीन घटक पुढे आले. शीतयुद्धोत्तर काळामध्ये मानवी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मानवी सुरक्षा म्हणजे सर्व प्रकाराचा हिंसाचार, भीती आणि असुरक्षिततेपासून व्यक्तीची मुक्तता. शीतयुद्धकालीन तणाव, परस्पर अविश्वास, संशय आणि भीतीचे वातावरण यामुळे मानवी असुरक्षिततेत वाढ होत गेली. शीतयुद्धोत्तर काळातही या परिस्थितीमध्ये फारसा बदल झाला नाही. शीतयुद्धोत्तर काळामध्ये विविध प्रकारच्या संघर्षामुळे मानवी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सन 1990च्या दशकामध्ये 100हून अधिक राष्ट्रात लहान मोठे सशस्त्र संघर्ष झाले. राजकीय कारणांमुळे अंतर्गत यादवी युद्धे, वांशिक संघर्षातून वाढणारा हिंसाचार, धार्मिक मूलतत्ववादी चळवळीचा उदय आणि प्रसार, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या थरकाप उडवणाऱ्या कारवाया, अण्वस्त्राचा प्रसार, अंमली पदार्थाचा व्यापारी कारणामुळे मानवी असुरक्षितता वाढली आहे. मानवी सुरक्षेच्या विचाराचा इतिहास. मानवी सुरक्षेला शीतयुद्धोत्तर काळात जरी महत्त्व प्राप्त झाले असले तरी मानवी सुरक्षेचा विचार हा मात्र जुना आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच मानवी सुरक्षेचा विचार आणि मानवी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आंतरराष्ट्रीय समुदायाला पटली होती. मानवी सुरक्षेसंबंधीचा विचार आंतरराष्ट्रीय समुदायात रुजविण्यात रेड क्रॉस सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे योगदान उल्लेखनीय आहे. मानवी सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थात्मक संरचना उभी केली जावी या मताचा पाठपुरावा रेड क्रॉस संघटनेने केला. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या घटनेतही मानवी सुरक्षेच्या घटकाला प्राधान्य देण्यात आले. मानवी सुरक्षेचा विचार संयुक्त राष्ट्र संघटनेकडून घोषित करण्यात आलेल्या मानव अधिकाराच्या जाहीरनाम्यात करण्यात आला होता. काही वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या घटनेतही मानवी सुरक्षेच्या घटकाला प्राधान्य देण्यात आले. मानवी सुरक्षेसाठी 20व्या शतकात जे प्रयत्न झाले त्यामधून आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ विकास झाला. हा कायदा प्रामुख्याने युद्ध किंवा लष्करी संघर्षांदरम्यान सर्वसामान्य नागरिक आणि लोकांचे संरक्षण कसे केले जावे याच्याशी संबंधित आहे. युद्धाच्या दरम्यान सामान्य जनतेची आणि त्यांच्या संपत्तींची कमीत कमी जीवितहानी व्हावी हे या कायद्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. मानवी सुरक्षिततेच्या संकल्पनेची उत्क्रांती. व्यक्ती आणि राष्ट्राच्या सुरक्षेची पूर्वीची संकल्पना सार्वभौमत्वाच्या संकल्पनेत रुजलेली होती. राज्य किंवा राष्ट्रीय सुरक्षेचा पुरस्कार करून नागरिकांची सुरक्षा सुरक्षित करण्यात आली. पारंपरिकपणे असे गृहीत धरले गेले आहे की जर एखादे राज्य सुरक्षित असेल तर तेथील नागरिक सुरक्षित असतील, कारण नागरिकांना अशी सुरक्षा राज्याच्या घटकांना सुरक्षित करून प्राप्त होते. या सुरक्षेमध्ये राज्याच्या भौगोलिक सीमेवर राहणाऱ्या आणि राज्याच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या लोकांची प्रादेशिक अखंडता आणि राज्याची सुरक्षा या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. लोकांना बाह्य धोक्यांपासून संरक्षण देऊन आणि त्यांच्या विकासासाठी गुंतवणूक करून समूह म्हणून किंवा एकत्रितपणे संरक्षित केले जाते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला चालना मिळते. राज्यातील सत्ता किंवा सार्वभौमत्वाच्या संरक्षणाची जबाबदारी सरकार घेते. जेव्हा सार्वभौमत्व सुनिश्चित केले जाते आणि लागू केले जाते तेव्हा राज्याची सुरक्षा आपोआप सुनिश्चित होते. पायाभूत सुविधा आणि लोकांसह प्रदेशाचा विकास करण्यासाठी राज्य संपूर्ण समाजाचा विकास सुनिश्चित करते. शीतयुद्धोत्तर जागतिक राजकारणात राष्ट्रांना अनेक नवीन अपारंपरिक संरक्षण आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. ही आव्हाने अशी आहेत की ज्यांची अपेक्षा राष्ट्रांनी यापूर्वी केली नव्हती. या आव्हानांनी आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे. या नवीन आव्हानांमुळे सुरक्षेची सिक्युरिटी संकल्पना बदललेली आहे. सुरक्षेकडे पाहण्याचा राष्ट्रांचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी सुरक्षा म्हणजे राष्ट्राच्या सीमारेषांचे संरक्षण, राष्ट्राचे अस्तित्व टिकविणे या अर्थाने शब्दप्रयोग केला जात असे. राष्ट्राचे अस्तित्व बाह्य राष्ट्र किंवा शत्रू राष्ट्रांच्या आक्रमणाने धोक्यात येते.
त्यामुळे बाह्य राष्ट्रापासून आपल्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करणे सुरक्षेच्या संकल्पनेत अपेक्षित होते. एखाद्या राष्ट्राचा शत्रू म्हणजे केवळ दुसरे राष्ट्रच असू शकते ही कल्पना होती. राष्ट्राशिवाय इतर कोणताही घटक राष्ट्राचे संरक्षण धोक्यात आणू शकेल याविषयीचा विचार सुरक्षेच्या संकल्पनेत नव्हता. सुरक्षेच्या पारंपरिक संकल्पनेत खालील महत्त्वाचे बदल शीतयुद्धोत्तर काळात घडून आले. एक राष्ट्रबाह्य घटकांचे आव्हान. राष्ट्रांशिवाय इतरही घटकांपासून एखाद्या राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते अशा राष्ट्रबाह्य घटकांचा सुरक्षेच्या संकल्पनेत विचार सुरू झाला. या घटकांना राजक नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणून संबोधले जाऊ लागले. 2. अंतर्गत कारणांमुळे सुरक्षा धोक्यात. केवळ बाह्य घटकांमुळेच सुरक्षा धोक्यात येते असे नाही तर अनेक अंतर्गत घटक समस्यांमुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकते हे स्पष्ट झाले. किंबहुना अंतर्गत घटकांनीच राष्ट्रांच्या सुरक्षेला मुख्य आव्हान दिल्याचे दिसते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे विविध पातळ्यांवर राष्ट्रांमधील परस्परावलंबित्व तसेच एकीकरण एवढ्या अधिक प्रमाणात वाढले आहे की राष्ट्र आता सहजासहजी युद्धाचे धाडस करणार नाहीत. परिणामी बाह्य राष्ट्रांच्या आक्रमणाचा धोका कमी झाला आहे. असे असतानाही अनेक राष्ट्रांच्या सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्या आहेत. त्या प्रामुख्याने अंतर्गत घटकांमुळे भारताची सुरक्षा व्यवस्था दहशतवाद, नक्षलवाद यासारख्या अंतर्गत घटकांमुळे धोक्यात आली आहे. 3. सुरक्षेचा विचार केवळ लष्करी अंगाने नाही. आता सुरक्षेचा विचार हा केवळ लष्करी अंगाने होत नाही. सुरक्षेची संकल्पना व्यापक बनली असून त्यात लष्करी सुरक्षेबरोबरच आर्थिक, सामाजिक, पर्यावरण, मानव अधिकार आदी घटकांचाही विचार होताना दिसतो आहे. 4. व्यक्तीची सुरक्षा महत्त्वपूर्ण. पूर्वी सुरक्षेची संकल्पना केवळ राष्ट्रांच्या अस्तित्वाशीच निगडीत होती. केवळ त्याचाच विचार सुरक्षेत होत असे. तथापि सुरक्षेच्या संकल्पनेत आता राष्ट्रांच्या अस्तित्वाबरोबरच व्यक्ती आणि पृथ्वीग्रहाच्या अस्तित्वाचा देखील विचार होतो आहे. अनेक समस्यांमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या समस्यांच्या निवारणावर सुरक्षेच्या संकल्पनेत भर आहे. मानवी सुरक्षा ह्युमन सिक्युरिटी हा घटक सुरक्षेत महत्त्वाचा बनला आहे. व्यक्तीला केवळ लष्करी संरक्षण पुरविणे एवढेच नाही तर आर्थिक, सामाजिक स्वरूपाच्या रक्षणाची पूर्तता देखील राष्ट्राकडून अपेक्षित आहे. मानवी सुरक्षिततेची आधुनिक संकल्पना. 1990 च्या दशकात, विशेषतः शीतयुद्ध संपल्यानंतर, हे स्पष्ट झाले की सुरक्षेची पारंपरिक संकल्पना मानवी कल्याणासाठी, विशेषतः गरीब, उपेक्षित वर्ग आणि वंचित गटांच्या मुक्तीसाठी पुरेशी नाही. हे लक्षात आले की जगभरातील लोकांच्या सुरक्षेसाठी आणि विकासात्मक उपायांसह मानवी हक्कांच्या दृष्टिकोनाला बळकटी दिली पाहिजे. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्थिरतेसाठी लोक केंद्रित सुरक्षा किंवा मानवी सुरक्षा आवश्यक आहे हे स्पष्टपणे समजले. मानवी सुरक्षेच्या बहुआयामी संकल्पनेची गरज होती ज्यामध्ये मानवी विकास, आंतरराष्ट्रीय संबंध, धोरणात्मक अभ्यास आणि मानवी हक्क यांचा समावेश होता. या संदर्भात UNDPचा 1994 मानव विकास अहवाल HDR 1994 हा एक मैलाचा दगड होता. ज्याने लोकांना, विशेषतः गरीब, उपेक्षित आणि वंचित लोकांना भेडसावत असलेल्या जागतिक असुरक्षिततेशी लढण्यासाठी मानवी सुरक्षिततेची गरज अधोरेखित केली होती. HDR 1994 ने मानवी सुरक्षा संकल्पनेची आणि तिच्या कार्यान्विततेची गरज पटवून दिली आहे. तसेच शाश्वत मानवी विकास ही संकल्पना मांडली. लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुरक्षितता असल्याशिवाय जगात कधीही शांतता नांदू शकत नाही हे अधोरेखित करण्यात आले. त्यात चेतावणी दिली आहे की भविष्यातील संघर्ष बहुधा त्यांच्यात न राहता एखाद्या राष्ट्रात असू शकतात. त्यांचे मूळ वाढत्या सामाजिक, आर्थिक विषमता आणि वंचिततेमध्ये खोलवर दडलेले आहे. अशा राष्ट्रात सुरक्षेचा शोध हा शस्त्रांमध्ये नसून विकासामध्ये असतो हे यातून दिसून आले आहे. त्यात असे सुचविण्यात आले की आपण शाश्वत मानवी विकास ही नवीन संकल्पना शोधली पाहिजे जी मानवी सुरक्षिततेच्या विस्तारित सीमांना पूर्ण करू शकेल. नोकरीची सुरक्षा, उत्पन्नाची सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, पर्यावरणीय सुरक्षा आणि गुन्ह्यांपासून सुरक्षितता या जगभरातील मानवी सुरक्षेच्या उदयोन्मुख चिंता आहेत. अहवालात म्हटले आहे की शांततेची लढाई 2 आघाड्यांवर लढली पाहिजे. प्रथम सुरक्षा आघाडी आहे जिथे विजय, भयमुक्ती दर्शवतो. दुसरी आर्थिक आणि सामाजिक आघाडी आहे जिथे विजय म्हणजे इच्छेपासून स्वातंत्र्य. दोन्ही आघाड्यांवर विजय मिळवायला हवा, तरच शाश्वत शांतता निर्माण होऊ शकते. भीतीपासून स्वातंत्र्य आणि इच्छेपासून स्वातंत्र्य हे मानवी सुरक्षेचे 2 घटक आहेत.
तथापि कालांतराने पहिले लक्ष तुलनेने अधिक कळले, पण नंतरचे तितकेच अधिक नाही तर महत्त्वाचे आहे. मानवी सुरक्षिततेच्या व्याख्या. सुरक्षिततेची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे असुरक्षितता आणि धमक्यांची अनुपस्थिती. भय, शारीरिक, लैंगिक किंवा मानसिक शोषण, हिंसा, छळ किंवा मृत्यू, आणि इच्छा, लाभदायक रोजगार, अन्न आणि आरोग्य या दोन्हींपासून स्वातंत्र्य. त्यामुळे मानवी सुरक्षा धोके ओळखण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांना टाळा आणि जेव्हा ते होतात तेव्हा त्यांचे परिणाम कमी करा. संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्या. संयुक्त राष्ट्रांच्या विविध अधिकाऱ्यांनी मानवी सुरक्षेची व्याख्या केली आहे. माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांच्या मते मानवी सुरक्षा त्याच्या व्यापक अर्थाने हिंसक संघर्षाच्या अनुपस्थितीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आत्मसात करते. त्यात मानवी हक्क, सुशासन, शिक्षण आणि आरोग्यसेवा आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमता पूर्ण करण्यासाठी संधी आणि पर्याय आहेत याची खात्री करणे समाविष्ट आहे. प्रत्येक पाऊल या दिशेने देखील गरिबी कमी करणे, आर्थिक वाढ साध्य करणे आणि संघर्षापासून मुक्ती, भीतीपासून स्वातंत्र्य आणि भावी पिढ्यांचे स्वातंत्र्य, निरोगी नैसर्गिक वातावरणाचा वारसा मिळवण्यासाठी मानव हे राष्ट्रीय सुरक्षेचे परस्पर संबंधित बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP खालील व्याख्या प्रदान करते. सुरक्षेला दोन मुख्य पैलू आहेत असे म्हणता येईल. याचा अर्थ पहिला, भूक, रोग आणि दडपशाही यांसारख्या दीर्घकालीन धोक्यांपासून सुरक्षितता. आणि दुसरा, याचा अर्थ अचानक आणि त्रासदायक व्यत्ययांपासून संरक्षण. दैनंदिन जीवनाच्या नमुन्यांमध्ये, घरांमध्ये, नोकऱ्यांमध्ये किंवा समुदायांमध्ये असे धोके राष्ट्रीय आणि विकासाच्या सर्व स्तरांवर असू शकतात. UNDPच्या मते मानवी सुरक्षेसाठी असलेल्या धोक्यांची यादी मोठी आहे, परंतु बहुतेकांचा अनेक मुख्य श्रेणींमध्ये विचार केला जाऊ शकतो. आर्थिक सुरक्षा, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा, समुदाय सुरक्षा, राजकीय सुरक्षा. युनायटेड नेशन्सचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल लुईस फ्रेचेट म्हणतात, मानवी सुरक्षा म्हणजे मानवी सुरक्षेचा आमचा अर्थ काय आहे. आमच्या सर्वात सोप्या अभिव्यक्तीमध्ये असे म्हणायचे आहे की जगात कुठेही पुरुष आणि स्त्रिया कुटुंबासाठी पुरेशा प्रमाणात अन्न, पुरेसा निवारा, चांगले आरोग्य, मुलांसाठी शालेय शिक्षण, हिंसाचारापासून संरक्षण मनुष्याने किंवा निसर्गाने दिलेले असो, आणि असे राज्य जे आपल्या नागरिकांवर अत्याचार करत नाही तर त्यांच्या संमतीने राज्य करते. हॅन्स व्हॅन जिंकेल ट्रेक्टर, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ आणि एडवर्ड न्यूमन यांनी मानवी सुरक्षिततेची व्याख्या केली. पॉलिसी अटींमध्ये मानवी सुरक्षा ही भय, संघर्ष, अज्ञान, दारिद्र्य, सामाजिक आणि सांस्कृतिक वंचितता आणि भूक यापासून एक एकीकृत, शाश्वत, सर्वसमावेशक सुरक्षा आहे, जी सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्यांवर आधारित आहे. कांती बाजपेयी यांच्या मते मानवी सुरक्षा ही व्यक्तींच्या वैयक्तिक सुरक्षा आणि हिंसेच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धोक्यांपासून स्वातंत्र्याशी संबंधित आहे. मानवी विकास आणि सुशासनाचा प्रचार आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा प्रतिबंध आणि शक्तीचा एकत्रित वापर केंद्रस्थानी आहे. मानवी सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था, गैर सरकारी संस्था आणि नागरी समाजातील इतर गट मानवाच्या संभाव्यतेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. लिंकन चेन असे सुचवतात की मानवी सुरक्षा हा शब्द मानवी अस्तित्व, कल्याण आणि स्वातंत्र्याच्या सुरक्षिततेवर केंद्रित आहे. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. त्याने मानवी सुरक्षेला सर्व सुरक्षेच्या चिंतेचे अंतिम उद्दिष्ट मानले आहे. या स्कीमामध्ये सुरक्षेचे इतर प्रकार हे मानवी सुरक्षेची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्यासाठी फक्त साधन आहेत. ॲन हॅमरस्टॅडचे असे मत आहे की मानवी सुरक्षा ही सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय आणि आर्थिक परिस्थिती व्यक्तीसाठी स्वातंत्र्य आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी अनुकूल आहे. मानवी सुरक्षेची कोणतीही एकच व्याख्या नाही, परंतु अनेक सामान्य अर्थ आहेत ज्या सहसा संकल्पनेच्या चर्चेमध्ये समाविष्ट केल्या जातात. यामध्ये हे समाविष्ट आहे: स्टार भीतीपासून स्वातंत्र्य, यात युद्ध, गुन्हेगारी आणि दहशतवाद यासारख्या शारीरिक हिंसापासून संरक्षण तसेच भेदभाव आणि छळापासून संरक्षण समाविष्ट आहे. स्टार गरजेपासून स्वातंत्र्य, यामध्ये अन्न, पाणी, निवारा आणि आरोग्यसेवा यासारख्या मूलभूत गरजांचा समावेश आहे. यात आर्थिक सुरक्षितता आणि उपजीविका करण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. स्टार सन्मान, यात अपमान आणि अधोगतीपासून मुक्त जीवन जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे.
त्यात एखाद्याच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे. मानवी सुरक्षा ही एक जटिल आणि बहुआयामी संकल्पना आहे आणि ती साध्य करण्यासाठी कोणताही एकच दृष्टिकोन नाही. तथापि, मानवी सुरक्षेला चालना देण्यासाठी अनेक भिन्न धोरणे राबवले जाऊ शकतात. स्टार गरिबी कमी करणे. गरिबी हा मानवी सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा धोका आहे. गरिबी कमी केल्याने लोकांचे आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक संधी सुधारण्यास मदत होऊ शकते. स्टार संघर्ष प्रतिबंध. संघर्ष हे मानवी दुःखाचे प्रमुख कारण आहे. संघर्ष रोखणे जीव वाचविण्यात आणि लोकांच्या रोजीरोटीचे रक्षण करण्यास मदत करू शकते. स्टार पर्यावरण संरक्षण. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मानवी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. पर्यावरणाचे रक्षण केल्याने लोकांना स्वच्छ पाणी, अन्न आणि इतर आवश्यक संसाधने मिळतील याची खात्री करण्यात मदत होऊ शकते. स्टार मानवाधिकार संरक्षण. मानवी सुरक्षेला चालना देण्यासाठी मानवी हक्कांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मानवी हक्कांमध्ये जगण्याचा अधिकार, छळापासून स्वातंत्र्य आणि न्याय मागणीचा अधिकार यांचा समावेश होतो. मानवी सुरक्षा ही एक जटिल आणि बहुआयामी संकल्पना आहे, परंतु ती एक महत्त्वाची आहे. मानवी सुरक्षेला चालना देण्यासाठी कार्य करून, आम्ही असे जग निर्माण करण्यात मदत करू शकतो जिथे प्रत्येकाला सुरक्षित, निरोगी आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळेल. मानवी सुरक्षा आणि पारंपरिक सुरक्षा. मानवी सुरक्षा आणि पारंपरिक सुरक्षा यांची अनेकदा दोन्हीची उद्दिष्टे, महत्त्व आणि वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी तुलना केली जाते. 1. पारंपरिक सुरक्षा राज्याच्या प्रदेशाचे संरक्षण आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यास प्राधान्य देते. असे मानले जाते की जर एखादे राज्य सुरक्षित असेल, तर ही सुरक्षा तेथील नागरिकांच्या कामी येईल. मानवी सुरक्षा लोकांच्या संरक्षणाशी संबंधित आहे, त्यांना वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे तोंड द्यावे लागणाऱ्या धोक्यांच्या संदर्भात. अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी सुरक्षा या दोन्हींची उद्दिष्टे समान असली पाहिजेत. उदाहरणार्थ, अन्न असुरक्षितता, धोकादायक रोग, दहशतवाद आणि आर्थिक असुरक्षिततेचा धोका हा राज्यांच्या चिंतेचा विषय आहे, ज्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे आहे. याचा अर्थ असाही होतो की लष्करी सुरक्षेवर जास्त खर्च करण्याऐवजी राज्यांनी मानवी सुरक्षेच्या गरजांवर खर्च करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. 2. मानवी सुरक्षा हे पारंपरिक सुरक्षेच्या कल्पनेला आव्हान म्हणून उदयास आले. पारंपरिक सुरक्षा पर्यावरण, हवामान, रोग इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय, जागतिक घटनांशी प्रभावीपणे सामोरे जाऊ शकत नाही. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता आहे, ज्यामध्ये पारंपरिक, राष्ट्रीय सार्वभौमत्वावर काही तडजोड केली जाते. तथापि पारंपरिक सुरक्षा आणि मानवी सुरक्षा यांच्यात अनेक पैलूंमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत. त्या खाली थोडक्यात नमूद केल्या आहेत. 1. पारंपरिक सुरक्षा धोरणे राज्याच्या मागण्यांना प्रोत्साहन देतात. ते राज्याचे प्रदेश, लोक आणि हितसंबंधांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. इतर स्वारस्य गौण आहेत. मानवी सुरक्षा अधिक लोकाभिमुख आहे. हे व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते आणि रोग आणि अविकसित यांसारख्या धोक्यांना प्रतिसाद देते. 2. दोन्हीकडे विस्तृत व्याप्ती आहे, परंतु वेगवेगळ्या धोक्यांवर भिन्न भर आहे. राज्य पारंपरिक सुरक्षेचा उद्देश त्याच्या भूमीवर किंवा लोकांवर होणाऱ्या बाह्य आक्रमणांना रोखणे किंवा पराभूत करणे हे आहे. पर्यावरणीय प्रदूषण, धोकादायक रोग आणि आर्थिक वंचितता यासारख्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी मानवी सुरक्षा आणखी पुढे जाते. 3. पारंपरिक सुरक्षेमध्ये, सरकारद्वारे राज्य हा एकमेव अभिनेता असतो, जरी त्याच्या कार्यकारी धोरणांमध्ये लोकांचा समावेश असतो. असे मानले जाते की राज्याच्या भूमिकेशिवाय तेथे असेल अराजकता. मानवी सुरक्षेमध्ये, सरकार, लोक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संस्था जसे संयुक्त राष्ट्र, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदाय देखील भूमिका बजावतात. 4. पारंपरिक सुरक्षा प्रादेशिक अखंडता आणि लोकांच्या जीवनाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय लष्करी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मानवी सुरक्षेमध्ये, केवळ सरकारच नाही तर सामाजिक गट, स्वयंसेवी संस्था इत्यादी विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असुरक्षितता ओळखण्यात मदत करून योगदान देतात. अशा प्रकारे, पारंपरिक सुरक्षा आणि मानवी सुरक्षा आपापल्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली जातात. परंतु मानवी सुरक्षा ही लोकांचे जीवन, आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक, आर्थिक विकासासाठी महत्त्वाची आहे. अणु सुरक्षेपासून मानवी सुरक्षेकडे संक्रमण. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत लष्करी सुरक्षेचा ध्यास होता.
जपानमधील नागासाकी आणि हिरोशिमा येथे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्याने ही संकल्पना अणुसुरक्षा म्हणून संपुष्टात आली. अणुऊर्जा सर्वात भयंकर आणि म्हणूनच आदरणीय बनली. असा विश्वास होता की अण्वैक सुरक्षा सर्व लष्करी धोके दूर करू शकते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात 1990च्या दशकात शीतयुद्ध संपेपर्यंत अणुऊर्जा ही अंतिम सुरक्षा मानली जात होती. तथापि, लष्करी संघर्षांच्या धोक्यापेक्षा असे लक्षात आले की दुष्काळ, रोग, औषधे, प्रदूषण, दहशतवाद इत्यादींच्या बाबतीत लोकांची असुरक्षितता अधिक धोका आहे. याशिवाय हे लक्षात आले की लोककल्याण हेच अंतिम ध्येय असले पाहिजे आणि हे उद्दिष्ट साध्य केल्याने लोकांची समृद्धी होईल आणि लोकांना शांततेचा लाभच होईलच, शिवाय देशांमधील प्रभावी सहकार्यही वाढेल. जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी शांतता आणि सहकार्याचा पुरस्कार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ही परिस्थिती उचलून धरली. शीतयुद्धाच्या समाप्तीमुळे वातावरण अधिक अनुकूल बनले आणि एकीकडे गरिबी आणि असमानता निर्मूलनासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या गरजेकडे लक्ष वेधले गेले आणि दुसरीकडे मानवी हक्कांना प्रोत्साहन दिले गेले, ज्यामुळे लोकांना चांगल्या जीवनासाठी सक्षम करणारे सर्व मूलभूत अधिकार समाविष्ट झाले. UNDPच्या HDR 1994 ने मानवी सुरक्षेची संकल्पना ठळकपणे समोर आणली. या अहवालानुसार आपल्याला अणु सुरक्षेपासून मानवी सुरक्षेकडे सखोल संक्रमणाची गरज आहे. या अहवालात राष्ट्रीय आणि आण्विक सुरक्षेच्या संकुचित संकल्पनेपासून मानवी सुरक्षेकडे, म्हणजे विद्यमान प्रादेशिक संकल्पनेपासून लोकांच्या सुरक्षिततेत बदल किंवा संक्रमणाचा प्रभावी सल्ला देण्यात आला आहे. हा बदल लष्करी आणि आण्विक सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांचा आहे आणि तो शाश्वत मानवी विकासाकडे वाटचाल करतो. मानवी सुरक्षा ही एक तुलनेने नवीन संकल्पना आहे ज्याने अलीकडच्या काही वर्षांत लक्ष वेधले आहे. हा सुरक्षेचा दृष्टिकोन आहे जो राज्यांच्या सुरक्षेवर न जाता व्यक्ती आणि समुदायांच्या सुरक्षिततेवर आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करतो. मानवी सुरक्षा या कल्पनेवर आधारित आहे की लोकांना भीती आणि इच्छामुक्त जगण्याचा अधिकार आहे आणि गरिबी, रोग, पर्यावरणाचा ऱ्हास आणि संघर्ष यासह त्यांची सुरक्षा अनेक घटकांमुळे धोक्यात आली आहे. मानवी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याचा प्रवाह. मानवी सुरक्षेच्या संकल्पनेला शीतयुद्धोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे मानवी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा एक नवीन प्रवाह शीतयुद्धोत्तर कालखंडात विकसित झाला. शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे राज्याचे हितसंबंध, राष्ट्रीय सत्ता या दृष्टिकोनातून पाहिले जायचे. तथापि शीतयुद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन मागे पडला असून मानवी सुरक्षेचा दृष्टिकोन महत्त्वाचा बनला आहे. मानवी सुरक्षा म्हणजे व्यक्तीचे हिंसक आणि अहिंसक धोक्यांपासून संरक्षण. सुरक्षेला प्राधान्य देण्याकडे शीतयुद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय समुदायाचा कल वाढला. मानवी सुरक्षेचे शीतयुद्धोत्तर काळात महत्त्व वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानवी सुरक्षेसाठी विविध माध्यमांतून निर्माण झालेले धोके होय. संघर्षाच्या बदलत्या स्वरूपातून व्यक्तीची असुरक्षितता वाढली. शीतयुद्धोत्तर काळात संघर्षाचे बदललेले स्वरूप बदलले. या काळात विविध अंतर्गत समस्यांमुळे देशांतर्गत समस्यांचे प्रमाण वाढले. देशांतर्गत समस्यांनी अनेक राष्ट्रांची सुरक्षा धोक्यात आणली. या देशांतर्गत संघर्षाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहे. 1. या संघर्षाचा परिणाम लष्करापेक्षा किंवा सैनिकांपेक्षा सामान्य नागरिकांवर अधिक झाला. या संघर्षात सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी झाली. 2. या संघर्षामध्ये लहान शस्त्रास्त्रांचा वापर अधिक होऊ लागला. लहान शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून होणारी जीवितहानी वाढली. 3. अनेक अंतर्गत संघर्षांमधून लहान मुलांचा सैनिक म्हणून वापर झाला. 4. या अंतर्गत संघर्षांमुळे केवळ संबंधित राष्ट्राचीच नाही तर विभागीय शांतता आणि सुरक्षितताही धोक्यात आली. या अंतर्गत संघर्षांमुळे मानवी सुरक्षा मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली. या समस्यांचा सामना करणे अनेक राष्ट्रांना व्यक्तिगत पातळीवर शक्य नव्हते. त्यामुळे अनेकदा विभागीय संघटनांना हस्तक्षेप करावे लागले. या समस्यांचा सामना करण्यात जी राष्ट्रे असमर्थ ठरली त्यामधून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीसैनिकांनी मानवतावादी हस्तक्षेप केला. मानवी सुरक्षेची व्याप्ती आणि महत्त्व. मानवी सुरक्षेच्या संकल्पनेला मानवी जीवनाच्या आणि प्रयत्नांच्या अनेक क्षेत्रांमध्ये व्यापक वाव आहे. मेहबूब उल हक यांनी जागतिक किंवा मानवी सुरक्षेची व्याप्ती सुचवली. पुढील 7 क्षेत्रांमध्ये धोके आणि असुरक्षितता समाविष्ट करण्यासाठी विस्तारित केले पाहिजे. 1. आर्थिक सुरक्षा, मूलभूत किमान उत्पन्नाचा अधिकार आणि उत्पादक कामाचा संदर्भ देते. सध्या जगातील 1/4 लोकसंख्या आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आहे.
आर्थिक असुरक्षितता केवळ विकसनशील देशांमध्येच नाही तर विकसित आणि प्रगत अर्थव्यवस्थांमध्येही आहे. आर्थिक असुरक्षिततेच्या अभावामुळे राजकीय तणाव आणि हिंसाचार होऊन कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारतामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा पारित करताना सरकारचा उद्देश ग्रामीण गरिबांना काही आर्थिक किंवा उत्पन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा होता. 2. अन्न सुरक्षा. सर्व लोकांसाठी सर्व वेळ मूलभूत अन्न, भौतिक आणि आर्थिक दोन्ही प्रवेशाचा संदर्भ देते. विकसनशील देशांमध्ये अन्न सुरक्षा ही एक मोठी समस्या आहे. समस्या केवळ एकूण उपलब्धतेचीच नाही तर त्याचे भौतिक वितरण आणि गरीब जनतेमध्ये क्रयशक्तीचा अभाव ही देखील आहे. ही समस्या राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर प्रचलित आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यांनी केलेल्या प्रयत्नांना मर्यादित यश मिळाले आहे. उत्पादक मालमत्तेमध्ये प्रवेश, मोबदला देणारे काम आणि किमान उत्पन्न निश्चित करून समस्या सोडवली जाऊ शकते. येथील अन्नसुरक्षा आर्थिक सुरक्षेशी ओव्हरलॅप आहे. भारतासारख्या मोठ्या देशात या प्रयत्नात मोठ्या प्रमाणावर निधी जमा करणे हे अवघड काम आहे. हे विचित्र आहे की एकीकडे भुकेचा धोका आहे तर दुसरीकडे श्रीमंत लोकांचा फालतू उपभोग आहे. श्रीमंत आणि गरीब सर्वांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकाच्या गरजांसाठी उपलब्धता आहे परंतु प्रत्येकाच्या लोभासाठी नाही, हे गांधींचे म्हणणे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. 3. आरोग्य सुरक्षा. धोकादायक रोग आणि अस्वास्थ्य. जीवनशैलीपासून किमान संरक्षणाचा अधिकार संदर्भित करते. आजारपण आणि मृत्यूची सामान्य कारणे म्हणजे संसर्गजन्य रोग. विकसनशील देशांमध्येही टी.बी. सारखे आजार आहेत. कुपोषण, प्रतिकार शक्तीचा अभाव इत्यादींमुळे उद्भवणारे अनेक रोग जुनाट आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्स 2010 ने भारतातील मुलांचे अत्यंत खराब आरोग्य समोर आणले आहे. उदाहरणार्थ, भारतात 5 वर्षांपेक्षा कमी वजनाची मुले अशा मुलांपैकी 42% आहेत. जगात मुलांना आरोग्य सुरक्षेअंतर्गत विशेष संरक्षणाची गरज असते. त्याचप्रमाणे भारतासारख्या देशात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनाही आरोग्य सुरक्षेची गरज आहे. 4. पर्यावरणीय सुरक्षा. या सुरक्षेमध्ये निसर्गाच्या तीव्र नाशांपासून आणि निसर्गाच्या दुरुपयोगाचे वाईट परिणाम जसे की प्रदूषण, निसर्गाचा ऱ्हास आणि इतर गोष्टींपासून लोकांना संरक्षण देणे समाविष्ट आहे. पाणी आणि पेट्रोल, तेल यांसारख्या नैसर्गिक संसाधनांच्या संपुष्टात येण्याला सामोरे जावे लागेल जेणेकरून भावी पिढ्यांनाही या संसाधनांच्या उपलब्धतेची खात्री देता येईल. यासाठी देशांतर्गत कार्यक्रम आणि ऑपरेशन्स इतकीच आंतरराष्ट्रीय कृती आवश्यक आहे. 5. वैयक्तिक सुरक्षा. सर्वसामान्य लोकांना राज्यासह बलवान लोक आणि गटांकडून शारीरिक हिंसाचारापासून देखील संरक्षित केले पाहिजे. यात घरगुती हिंसाचार, शिकारी, प्रौढ आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देखील समाविष्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मूलभूत संरक्षण आणि मुक्त हालचाली आवश्यक आहेत. 6. सामुदायिक सुरक्षा. पारंपरिक नातेसंबंध आणि मानवी मूल्यांच्या हानीमुळे उद्भवलेल्या विकारांपासून संरक्षण शांततापूर्ण समुदायाचे जीवन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. अल्पसंख्याक, लहान वांशिक गट, स्थानिक लोक आणि इतर कमकुवत समुदायांचे अत्याचारी बहुसंख्याकांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 हे वर्ष आदिवासी लोकांसाठी वर्ष म्हणून घोषित केले, जे सुमारे 70 देशांतील सुमारे 300 दशलक्ष आदिवासींच्या दयनीय परिस्थितीकडे समाजाचे लक्ष वेधून घेतात जे सांप्रदायिक हिंसाचाराचे बळी ठरले. 7. राजकीय सुरक्षा. सभ्य जीवन जगण्यासाठी आवश्यक मूलभूत आणि मूलभूत मानवी हक्कांचा आनंद घेण्यासाठी लोकांना सक्षम केले पाहिजे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने वेळोवेळी राजकीय हिंसाचार, अमानुष छळ, गैरवर्तन, शोषण आणि लोकांचे बेपत्ता होण्याकडे लक्ष वेधले. राजकीय अशांततेच्या परिस्थितीत विचार आणि माहितीचा प्रसार रोखण्यासाठी राज्यहिंसा देखील होऊ शकते जी राज्याला आवडत नाही किंवा काही गटांना धोका असू शकतो. शीतयुद्धोत्तर नवीन आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत राज्यांच्या सुरक्षेला नाही तर मानवी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले. मानवी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा विचार होऊ लागला. शीतयुद्धोत्तर आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत विविध लष्करी तसेच बिगर लष्करी, अंतर्गत तसेच बाह्य कारणांमुळे मानवी सुरक्षा धोक्यात आली. शीतयुद्धोत्तर काळात संघर्षांचे स्वरूप बदलले. या काळात देशांगत संघर्षाचे प्रमाण वाढले. वांशिक संघर्ष, बादवी युद्धे, दहशतवादी संघटनांकडून होणारा हिंसाचार यातून निष्पाप लोकांचा बळी जाण्याचे प्रमाण वाढले.
नागरिकांची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वित्तहानी व्हायला लागली। या सर्व संघर्षाची झळ लष्कराला नाही तर सामान्य नागरिकांना भोगावी लागू लागली। परिणामी मानवी सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर बनला। मानवी सुरक्षेसाठी जागतिक पातळीवरून आंतरराष्ट्रीय संस्थात्मक संरक्षणांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा या दिशेने मानसिकता वाढली। मानवी सुरक्षेचे कारण पुढे करून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांती सैनिकांनी काही राष्ट्रांबरोबर मानवतावादी हस्तक्षेप केले। मानवी सुरक्षा ही एक संकल्पना आहे जी राज्यांच्या सुरक्षेऐवजी लोक आणि समुदायांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करते। हे मूलभूत स्वातंत्र्य आणि मानवी पूर्ततेच्या संरक्षणावर भर देते, हे ओळखून की सुरक्षित वाटण्याशी संबंधित अनेक आयाम आहेत, जसे की भीतीपासून स्वातंत्र्य, इच्छापासून स्वातंत्र्य आणि अपमानापासून स्वातंत्र्य। थोडक्यात, मानवी सुरक्षा म्हणजे गंभीर आणि व्यापक धोक्यांपासून आणि परिस्थितींपासून लोकांचे संरक्षण करणे आणि राजकीय, सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिक प्रणाली तयार करणे ज्यामुळे लोकांना जगण्याची, उपजीविका आणि प्रतिष्ठेचे मूलभूत घटक मिळतील। हा सुरक्षेसाठी लोक केंद्रित दृष्टिकोन आहे जो आम्हाला शांतता निर्माण करण्यासाठी आमच्या कार्याचे आणि मूल्यमापन करण्याच्या सहभागी मार्गांचा विचार करण्याचे आव्हान देतो। वरील मानवी सुरक्षिततेचे विविध पैलू किंवा घटक आहेत। त्यांचा प्रसार देशानुसार आणि प्रगत ते विकसनशील देशांमध्ये भिन्न असू शकतो। वैयक्तिकरित्या देशांतही मतभेद असू शकतात। काही गरीब देशांमध्ये अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा या बाबी अधिक महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक असू शकतात, तर पर्यावरणीय सुरक्षा मोठ्या देशांसाठी अधिक संबंधित असू शकते ज्यामध्ये पर्यावरणाचा अऱ्हास अधिक महत्त्वाचा असू शकतो। परंतु एकूणच, मानवी सुरक्षिततेच्या वरील पैलूंना सामोरे जाण्याची गरज मानवी सुरक्षा अधोरेखित करते। मानवी सुरक्षेची संकल्पना वंचित घटकांसाठी लागू करण्याची व्याप्ती आणि गरज खरोखरच खूप उच्च आणि अत्यंत महत्त्वाची आहे। मानवी सुरक्षा संकल्पनेची टीका। मानवी सुरक्षेच्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर समर्थन दिले जात असले तरी, काही टीका देखील आहेत। हे खाली नमूद केले आहेत। 1. मानवी सुरक्षेची संकल्पना खूप व्यापक आणि सर्व गोष्टींचा समावेश असलेली मानली जाते आणि त्यामुळे ती अस्पष्ट आहे आणि तिची अस्पष्टता हेच तिची प्रभावीता अधोरेखित करते। 2. हे संशोधन समुदायाला मदत करत नाही ज्यांना प्रायोगिक आणि वस्तुनिष्ठ माहितीची आवश्यकता आहे। उदाहरणार्थ, सुरक्षा सारख्या संकल्पना मोजणे सोपे नाही। 3. हे निर्णय घेणाऱ्यांना प्रभावी धोरण बनवण्यास सक्षम करत नाही। देश आणि त्यांचे दृष्टिकोन यांच्यातील मतभेदांसह सहमती धोरणांवर पोहोचणे कठीण बाब आहे। 4. दुसरी महत्त्वाची टीका म्हणजे धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे। उदाहरणार्थ, तीव्र गरिबी कमी होत असली तरी ती मोठी आणि चकाकणारी आहे। त्याचप्रमाणे दहशतवाद, अत्याचार, बलात्कार इत्यादी घटना मानवी सुरक्षेची चेष्टा करत राहतात। 5. श्रीमंत राष्ट्रे ठोस अटींमध्ये मदत करण्यास समर्थता दाखवतात। 6. बालमजुरी निर्मूलन, सक्तीचे मजुरी आणि महिलांचे शोषण यासारख्या काही आव्हानांसाठी प्रचंड संसाधने आणि मजबूत अंमलबजावणीची आवश्यकता आहे ज्यांना एकत्रित करणे आणि देखरेख करणे कठीण आहे। 7. 1993च्या व्हिएन्ना परिषदेत असे म्हटले आहे की, राज्यांनी त्या समुदायाच्या निर्णय प्रक्रियेत सर्वात गरीब लोकांचा सहभाग वाढवणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि अत्यंत गरिबीचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। अशा सहभागाची खात्री करणे हे अत्यंत कठीण काम आहे। मानवी सुरक्षा, थोडक्यात पण महत्त्वपूर्ण। मानवी सुरक्षेला शीतयुद्धोत्तर कालखंडात महत्त्व प्राप्त झाले। आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे मानवी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची मानसिकता विकसित झाली आहे। शीतयुद्धोत्तर काळात निर्माण झालेल्या अनेक नवीन लष्करी आणि बिगर लष्करी कारणांमुळे मानवी सुरक्षा धोक्यात आली। परिणामी याविषयी नव्याने आणि गांभीर्याने विचार सुरू झाला। मानवी सुरक्षेला धोक्यात आणणाऱ्या अशा अनेक समस्या किंवा प्रश्न आहेत की ज्यांचे स्वरूप वैश्विक आहे। या समस्यांचा सामना करणे राष्ट्रांना व्यक्तिगत पातळीवर शक्य नाही। परिणामी या समस्यांच्या सामूहिक प्रतिकाराचा प्रवाह विकसित झाला। या प्रश्नांना, समस्यांना सोडविण्यासाठी राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागले। संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी सुरक्षेच्या उद्दिष्टास प्राधान्य दिले। मानवी सुरक्षेसाठी काही राष्ट्रांमधून संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवतावादी हस्तक्षेप केले। मानवी सुरक्षेच्या संकल्पनेने आंतरराष्ट्रीय समुदायाला राष्ट्र, राज्य, राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा, सत्ता, राष्ट्रीय सार्वभौमत्व या घटकांच्या पुढे जाऊन विचार करण्यास भाग पाडले। या सर्व घटकांपेक्षा मानवी सुरक्षा महत्त्वाची आहे।
मानवी सुरक्षेचा प्रश्न हा वैश्विक स्वरूपाचा असल्यामुळे प्रयत्नांची आवश्यकता आहे. वैश्विक पातळीवर संस्थात्मक संरचना निर्माण करून हा प्रश्न सोडविला जावा असे मानवी सुरक्षेच्या पुरस्कर्त्यांचे मत आहे. मानवी सुरक्षेची संकल्पना ही मानव अधिकारांच्या संकल्पनेवर आधारित आहे. सुरक्षेचा संबंध जीविताचा अधिकार, राईट टू लाईफ या मूलभूत मानव अधिकाराशी आहे. शीतयुद्धोत्तर काळात मानवी सुरक्षेला वांशिक संघर्ष, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, धार्मिक मूलतत्ववाद, यादवी युद्धे, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थाचा व्यापार यामुळे धोका निर्माण झाला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने देखील मानवी सुरक्षा धोक्यात आणली आहे. जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण आणि मुक्त बाजारपेठांच्या धोरणांमुळे अनेक गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत पारंपरिक उद्योगधंदे बुडाल्यामुळे बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गरिबी, बेकारी, निम्न जीवनस्तर, कुपोषण वा जागतिकीकरणाच्या नकारात्मक परिणामामुळे मानवी सुरक्षा धोक्यात आली आहे. मानवी सुरक्षेला गृहीत धरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये व्यक्तिविरोधी भूसुरुंगाच्या उत्पादनाविरुद्ध आणि व्यापाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय चळवळ, लहान मुलांचा सैनिक म्हणून वापर न होऊ देण्याविषयीचा करार, देह व्यापाराविरुद्धचा करार आदी प्रयत्न महत्त्वाचे आहेत. काही वर्षांपूर्वी मानवी सुरक्षेला गृहीत धरूनच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. 1.8 सारांश. मानवी सुरक्षेची संकल्पना कालांतराने विकसित होत आहे. पूर्वी लोकांच्या वैयक्तिक हक्कांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात असताना आधुनिक लोकशाही सरकारांचा उदय आणि सुरक्षेची संकल्पना सामान्य माणसाच्या बाजूने अधिक केंद्रित झाली आहे. पूर्वीच्या काळापासून दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंतची सुरक्षा ही प्रादेशिक अखंडता, राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि बाहेरील लोकांच्या संरक्षणावर आधारित होती. परंतु युद्धाच्या समाप्तीनंतर आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उदयानंतर सुरक्षेची संकल्पना यापासून दूर गेली, जरी नाकारली गेली नाही. सामान्य लोकांचे जीवन अधिक मुक्त आणि सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकारांच्या सर्वसाधारण सभेची घोषणा, मानवी हक्क आणि कृती कार्यक्रमावरील व्हिएन्ना जाहीरनाम्याने लोकांना प्रचंड अधिकार दिले आहेत. मानवी सुरक्षा ही जागतिक संकल्पना आहे. वैयक्तिक समाज आणि देशांमध्ये मानवी सुरक्षा सुनिश्चित करून एकत्रितपणे जागतिक स्तरावर मानवी सुरक्षा प्रभावीपणे साध्य केली जाते. अशा प्रकारे राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या तुलनेत हा एक सकारात्मक खेळ आहे, ज्याला एखाद्या विशिष्ट देशाने अनेकदा प्रतिकूल वातावरणाचा ध्यास घेतलेला असतो. भारतासारख्या देशासाठी मानवी सुरक्षा विशेष महत्त्वाची आहे. अशा देशाला गरिबी, बेरोजगारी, असमानता, कुपोषण आणि अविकसित अशा दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागतो. अशा देशांसाठी मानवी विकास केवळ आर्थिक विकासच नव्हे तर मानवी विकासाची देखील खात्री देतो, ज्यामुळे दीर्घकालीन मानवी भांडवल निर्मिती साध्य होऊ शकते, ज्यामुळे शाश्वत मानवी विकासासाठी जाणे सोपे होते. निष्कर्ष: मानवी सुरक्षा ही सार्वत्रिक चिंतेची बाब आहे. ती केवळ राष्ट्रीय मर्यादेपुरती मर्यादित नाही किंवा ती केवळ प्रादेशिक संकल्पना नाही. उदाहरणार्थ, ते गरिबी आणि राष्ट्रांच्या सीमा ओलांडून येणाऱ्या रोगांशी संबंधित आहे, कारण हे धोके सार्वत्रिक आहेत. मानवी सुरक्षा ही लोककेंद्रित आहे. एकत्र येऊन आणि सामाजिक गट तयार करून लोकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आणि सक्षम बनवावे लागेल. मानवी सुरक्षा सर्व प्रकारच्या देशांतील लोकांशी संबंधित आहे. श्रीमंत किंवा गरीब ही नेहमीच रोग, गुन्हेगारी, मादक पदार्थ, भूक इत्यादी समस्यांशी निगडीत आहे, ज्यांना देशात आणि वेळोवेळी लोकांना सामोरे जावे लागते. जीवनाची गुणवत्ता, आर्थिक वाढ, संसाधनांमध्ये सुधारित वाढ करून सामाजिक आणि राजकीय सशक्तीकरणातून मानवी सुरक्षा वाढते. मानवी सुरक्षेची संकल्पना अनेक घडामोडींचे प्रतिबिंबित करते, ज्याने लष्करी हल्ल्यापासून राज्यांचे संरक्षण म्हणून सुरक्षेच्या पारंपरिक दृष्टिकोनाला वाढीव आव्हान दिले आहे. मानवी सुरक्षेची संकल्पना सशस्त्र संघर्ष आणि सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय अशा दोन्ही गोष्टींचा समावेश करण्यासाठी वैयक्तिक सुरक्षा आणि कल्याण यांना धोका निर्माण करणाऱ्या आव्हानांच्या श्रेणीबद्दलची आमची समज वाढवताना व्यक्तीला राष्ट्रीय आणि जागतिक सुरक्षिततेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा सतत प्रयत्न दर्शवते. सैन्याने निश्चितपणे मानवी सुरक्षेला वैचारिक चौकट म्हणून किंवा राष्ट्रीय सरकारे आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोरणात्मक साधन म्हणून सार्वत्रिक स्वीकारले जाण्याआधी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सशस्त्र संघर्ष, दारिद्र्य,
रोग आणि पर्यावरणीय ताण यांच्यातील संबंध फारसे समजलेले नाहीत आणि स्पष्टीकरण आणि विस्ताराची आवश्यकता आहे. असे असले तरी, मानवी सुरक्षेला असलेले धोके, भीतीपासून स्वातंत्र्य किंवा इच्छेपासून स्वातंत्र्य असे समजले असले तरीही, वास्तविक जागतिक आव्हाने आहेत जी मानवी सुरक्षेच्या संकल्पना आणि अर्थावर सहमती नसल्यामुळे दूर केली जाऊ शकत नाहीत किंवा नाकारली जाऊ शकत नाहीत. मानवी सुरक्षेची उपयुक्तता आणि व्याप्ती याविषयी वादविवाद असूनही, सुरक्षेची पारंपरिक संकल्पना, राज्य सार्वभौमत्वावर लक्ष केंद्रित करणारी, यापुढे पुरेशी राहणार नाही, आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने आंतरराष्ट्रीय धोक्यांपासून लोकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी नवीन प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे.